आपल्यापर्यंत पोहोचते। विद्यार्थी आंदोलनाबाबत शरद पवारांनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती आहे। कालच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जी भेट झाली त्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा झाली आणि याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा असं शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं देशभर चुकीचा संदेश गेल्याचं सुद्धा पवारांनी मोदींना सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय। विद्यार्थ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेऊन तोडगा काढावा, विद्यार्थ्यांचे प्रश्न चिघळत ठेवणं योग्य नाही असा सल्ला देखील पवारांनी मोदींना दिलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। विद्यार्थी आंदोलनाबाबत शरद पवारांकडून मध्यस्थी झाल्याची सूत्रांची माहिती। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विद्यार्थी आंदोलनाबाबत शरद पवारांनी मध्यस्थी केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कालच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली आणि त्यात याच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत त्वरित तोडगा काढावा असं शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलेलं आहे। आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं लाठीचार्ज केला त्यामुळे देशभर चुकीचा संदेश देखील गेलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या सगळ्या मागण्या गांभीर्याने घेऊन तातडीनं तोडगा काढावा, विद्यार्थ्यांचे प्रश्न चिघळत ठेवणं योग्य नाही असा सल्ला पवारांनी पंतप्रधानांना दिलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय हीच ती भेट आणि याच भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकरवी आपल्यापर्यंत पोहोचते। काल हे फोटो राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चेचा विषय ठरलेले आणि त्याच बैठकीची इनसाइड स्टोरी आता NDTV मराठीवर सूत्रांची ही माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली आणि या 25 मिनिटाच्या चर्चेमध्ये विविध मुद्द्यांवर विविध विषयांवर चर्चा तर झालीच, पण विद्यार्थी आंदोलनाबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सूत्रांची माहिती आहे। या आंदोलनात शरद पवारांनी या आंदोलनाबाबत मध्यस्थी केली अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। आणि कालच्या भेटीत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना देशभर नेमका काय संदेश गेलाय या आंदोलनामुळे या वास्तवाची जाणीव करून दिली। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे, कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं? बिलकुल, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, कॉक्रोच पार्टीचं आंदोलन आहे, त्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि शरद पवार यांनी सल्ला दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की या संदर्भामध्ये लवकरात लवकर हा विषय जो आहे तो सरकारने गांभीर्याने घ्यावा आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं एक पाऊल पुढे यावं। जो लाठीचार्ज झालेला आहे किंवा जो हिंसाचार झालेला आहे दिल्लीमध्ये, तर त्यामुळं संपूर्ण देशामध्ये एक चुकीचा मेसेज गेलेला आहे आणि सरकारनं तात्काळ या विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, त्यांना भेटावं आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घ्यावं आणि त्याच्यावर तोडगा काढावा। आणि त्याचबरोबर हिंसाचाराच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये एक वेगळा संदेश गेलेला आहे असं सुद्धा शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। आणि म्हणून आता कालची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये इतर पण विषय होते, परंतु त्यापैकी महत्वाचा विषय म्हणजेच की हाच की जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्या संदर्भाचा विषय होता। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या पुढे कसे पावलं टाकतात ते पाहावं लागणार आहे। आजच सकाळी त्यांनी ट्विट करून सांगितलं की त्या नीटच्या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलत आहोत, अटक केलेल्या अनेकांना त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर हे संपूर्ण प्रकरण असणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे आणखीन मोदी सरकार नेमकी कोणतं पावलं टाकतंय ते पाहणं गरजेचं आहे। मात्र शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांचा प्रश्न, त्यांचं आंदोलन हा मुद्दा आला। निश्चितच रामराजे, आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।